पूल, त्या एकाच पिलरवर दुसरा पूल, त्याच्यावर तिसरा पूल, त्याच्यावर चौथा पूल आणि जवळपास 1600 कोटी रुपये खर्च करून हे जे कळंबोली जंक्शन आहे हे जागतिक दर्जाचं बनवण्याचे काम मंजूर करून ठेवलेलं आहे आणि याचेही काम निवडणुकीच्या नंतर लगेच सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। म्हणजे आजही मी आलो आणि आचारसंहिता जरी असली तरी मंजूर झालेल्या कामं सांगून मी माझा जो रेकॉर्ड होता गेल्या 10 वर्षात की दरवेळेला येऊन मी घोषणा करूनच गेलो आणि ते कामं सगळी पूर्ण करण्याचं समाधान पण मला मिळालं। आज आप्पा या ठिकाणी उभे आहेत। अनेक वेळा या भागातल्या मतदारसंघातल्या कामाकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि हा परिसर बदललेला आहे। या भागामधली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी आता दूर होताना दिसत आहे। तरुण मुलाच्या हाताला काम मिळालेलं आहे, पण याचं श्रेय आप्पांनाही नाही, मलाही नाही आणि मोदींनाही नाही। हे जे काही काम झालेलं आहे या कामाचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या या पनवेलच्या या कर्जतच्या जनतेला आहे। कारण तुम्ही जर आप्पांना निवडून दिलं नसतं, मोदीजी निवडून आले नसते, मी निवडून आलो नसतो आणि आमचं सरकार आलं नसतं तर मी मंत्रीच झालो नसतो आणि मंत्रीच झालो नसतो तर हे काम करायची संधीच मला प्राप्त झाली नसती। ती आपल्या सगळ्यांच्यामुळे झाली। आज देश बदलतोय। आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं। 60 वर्ष काँग्रेस पक्षाने राज्य केलं आणि काँग्रेस पक्षाने हे राज्य करत असताना त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला। पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला। मग इंदिरा गांधी आल्या, त्यांनी 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू। मग राजीव गांधी आले, त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू। मग सोनिया गांधी आल्या, त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू आणि आता राहुल गांधी पण तेच सांगतात आहेत की आम्ही गरिबी हटवू। 60 वर्ष सत्तेत संधी मिळाली, पण या 60 वर्षामध्ये कोणाची गरिबी हटली? शेतकऱ्याची गरिबी हटली। या जिल्ह्यामध्ये डाव्या विचारसरणीचेही अनेक नेते मोठे होऊन गेले, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुठल्याही प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही। कारण आम्ही लोकशाहीमध्ये मतभिन्नता मानतो पण मनभेद मात्र मानत नाही। त्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात सन्मान आहे। पण त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीने आपल्या आर्थिक सिद्धांताच्या आधारावर देशाच्या विकासाचं मॉडेल मांडलं। समाजवादी पार्टीने SM जोशी, त्यानंतर मोठे मोठे नेते जॉर्ज फर्नांडिस साहेब, मधु दंडवते, डॉक्टर राम मनोहर लोहिया या सगळ्यांनी समाजवादी मॉडेल मांडलं। स्वतंत्र पक्षाच्या रूपाने लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर अमेरिकन साम्राज्यवादी मॉडेलचं समर्थन करून त्यावेळी स्वतंत्र पार्टी निर्माण झाली। पण आज सगळ्या विचारधारा समाप्त झाल्या। मी ज्यावेळी चीनच्या प्रधानमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी मी पार्टीचा अध्यक्ष असताना मला निमंत्रित केलं होतं आणि ज्यावेळी मी शांघायमध्ये गेलो त्यावेळी मी बघितलं की त्या ठिकाणी मोठी मोठी डेव्हलपमेंट सुरू होती। मी चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना प्रश्न विचारला, पैसा कुठून आला? त्यांनी मला सांगितलं की जगामध्ये जे मंगोलियन वंशाचे जे श्रीमंत लोक आहेत ज्यांचं ओरिजिन चायनाशी जोडलेलं आहे त्या मंगोलियन लोकांनी खूप इन्व्हेस्टमेंट चीनला दिली आणि त्यातून आमच्या विकासाच्या कार्यक्रमाला गती मिळाली। मी त्यांना लगेच प्रश्न विचारला की तुमच्या देशात फक्त लाल झेंडा फक्त राहिला आहे पण तुमचे विचार मात्र बदलून गेले आहे, हे कसं? तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या देशातला गरीब असेल, शेतकरी असेल, मजदूर असेल त्याच्याशी आमची कटिबद्धता आहे आणि त्याची गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर जे धोरण असेल ते आम्ही स्वीकारू असं म्हणून त्यांनीही कबूल केलं की त्यांनी आता फक्त लाल झेंडा ठेवला पण विचार सोडून दिले। पण भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्याआधी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या विकासाचं नवीन आर्थिक मॉडेल तयार केलं। ते मॉडेल काय होतं?
पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं जे सामाजिक आर्थिक चिंतन होतं, जे अंत्योदयाच्या रूपाने प्रसिद्ध आहे, की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही केंद्रबिंदू मानून कार्य करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू. हे पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या 15 वर्षात आम्ही काम केलं. आज माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. JNPTला 2000 कोटी रुपये वर्षाचा फायदा आहे. हा पैसा कुठून आणला? हा पैसा लोकांकडून घेतला. मला आठवतं मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो. मुंबई पुणे हायवे बांधला. देशातला पहिला BOT प्रोजेक्ट ठाणे भिवंडी बायपास, ठाणे नाशिक रोडवरचा तो रस्ता बांधला. वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला. 55 उड्डाणपूल बांधले. तेव्हा हे पैसे सरकारचे नव्हते. मी त्यावेळी MSRDCची स्थापना केली. कॅपिटल मार्केटमध्ये गेलो. लोकांकडनं, बँकर्सकडनं पैसा आणला. 500 कोटी रुपयाचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, मला 1200 कोटी रुपये मिळाले. पुन्हा 600 कोटी, पुन्हा एकदा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला, 1100 कोटी रुपये मिळाले. आणि त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की धीरूभाई अंबानींनी आणि रिलायन्सनी मुंबई पुणे हायवेचं 3600 कोटी रुपयाचं टेंडर, लोवेस्ट टेंडर आलं होतं 4 लोकांमधून. मी त्यांना नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होतं. पण त्यावेळी मी धीरूभाईंना विनंती केली की तुम्ही 3600 कोटीच्या ऐवजी 1800 कोटीत कराल तर मी तुम्हाला काम देईन. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शेवटी ते टेंडर रिजेक्ट झालं. मग MSRDCची स्थापना झाली. मी मार्केटमधून आम्ही पैसे उभे केले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि 55 उड्डाणपूल बांधून पूर्ण केले. पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की 3600 कोटी रुपयाचं टेंडर, ते काम आम्ही फक्त 1600 कोटी रुपयात बांधून पूर्ण केलं आणि 2000 कोटी वाचवले. म्हणजे आजच्या काळातले 20,000 कोटी वाचले. मुंबईच्या उड्डाणपुलाचं एस्टिमेट 1800 कोटी रुपयाचं होतं. ते सगळे पूल, 2 पूल कॅन्सल केले आणि त्या सगळे पूल केवळ 950 कोटी रुपयात बांधून पूर्ण केले. वरळी बांद्रा माझ्या काळामध्ये मी केवळ, काय दुर्भाग्य आहे, त्याची 420 कोटी रुपयात त्याचं टेंडर. आणि नंतरचं सरकार असं 420 निघालं की मी जे काम 420 कोटी रुपयात दिलं होतं ते काम त्यांनी 1800 कोटी रुपयापर्यंत पोहोचवलं. मला एका गोष्टीचा आनंद आहे की आज आपला देश बदलतो आहे. मी ज्यावेळी ही कामं केली, ही खूप याचं कौतुक महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेने केलं. पण आता मी काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत रस्ते बांधतोय. हे केवळ भाषणापुरतं नाही आहे. तुम्ही जर हिमाचल प्रदेशामध्ये गेले आणि मनालीला जाता, आपण मनालीवरून रोहतांग पासला सगळेच जण जातात टुरिस्ट. पण त्यावेळी आता जायला 3.5 तासात लागायचे. आता आपण टनेल बांधली आहे, अटल टनेल. तिथून गेल्यावर तुम्ही 8 मिनिटात बाहेर निघता. तिथून हिमालयात आल्यावर 8 टनेल लद्दाख लेहपर्यंत रस्ता हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून बांधणं सुरू आहे. 8 टनेल आम्ही बांधतोय. तिथून लद्दाख लेहला आलं की तिथून निघालो की आशियातली सगळ्यात मोठी 11.60 किलोमीटरची, 11.60 किलोमीटरची जोजिला टनेलचं काम 80% पूर्ण झालं. कारगिलच्या खाली जिथे युद्ध झालं होतं तिथून निघालो की एक झेडमोर टनेल बांधली. तिथून श्रीनगरला आलो तर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये 18 टनेल बांधल्या. आता सगळा रस्ता चांगला झाला आणि कटऱ्याजवळ कटरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला, कटरा मुंबई. आणि त्या हायवेने दिल्लीला आलं 6 तासात की तिथून आल्यानंतर डायरेक्ट दिल्लीवरून दिल्ली मुंबई हायवे हा JNPT पर्यंत येणारा. आणि या हायवेला लागलं की सुरत पर्यंत आलं की सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, हैदराबाद
त्रिवेंद्रम, कोचीन. आता तुम्हाला दक्षिणेत जायचं असेल उत्तरेतल्या माणसाला तर त्याला मुंबईत, पुण्यात किंवा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये येण्याची गरज नाही. या हायवेचा ट्रॅफिक अर्धा कमी होणार आहे, दिल्ली मुंबई पुणे हायवेचा. आणि आज त्या हायवेचं काम जोरात सुरू आहे. बांधवांना बहिणींना आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याकरता सरकारजवळ तेवढे पैसे नाही आहे. म्हणून जे धोरण आम्ही स्वीकारलं की वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या 4 गोष्टी जिथे येतात तिथे उद्योग येतात, आणि जिथे उद्योग येतात तिथे रोजगार येतो, आणि जिथे रोजगार येतो तिथे गरिबी दूर होते. मी JNPT मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन मला आता जागा विकणं सुरू आहे. मोठ्या मोठ्या इंडस्ट्री येणार आहेत, काही आल्यात, आणि मला विश्वास आहे की या उरण, पनवेल, चौक भागातल्या 10,000पेक्षा जास्त तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. आणि मी नियम करून ठेवलेला आहे की 80% रोजगार या भागातल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे. हाही पण निर्णय केलेला आहे. आज देश बदलतो आहे, देशाची परिस्थिती बदलत आहे. आपल्या भागामध्ये मच्छीमार आहे. आपण मच्छीमारांकरता स्पेशल उरणला मोठं मार्केट बांधलं, आणि आमच्या सरकारने या ब्ल्यू इकॉनॉमीला मजबूत करण्याकरता एक नवीन योजना तयार केली. आपल्या कोळी बांधवांच्या बोटी या फक्त 10 नॉटिकल मैलपर्यंत समुद्रात जातात. माझी उदय सामंत साहेबांना विनंती आहे की मी कोचीनच्या शिपयार्डमध्ये 1.25 कोटीचं ट्रेलर तयार केलं, ट्रॉलर, आणि त्या ट्रॉलरमध्ये बर्फाच्या कारखान्यापासून सगळं काही आहे. आणि आता श्रीलंकेतल्या मच्छीमारांना ते ट्रॉलर दिले. आपण जशा फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या केल्या तसा आपण जर कोळी बांधवांच्या फिश प्रोड्यूस कंपन्या तयार केल्या, 10-10, 20-20, 25-25 म्हणून एकेकाला जर ट्रॉलर दिलं, आणि आता 10 नॉटिकल माईलच्या ऐवजी ते जर 100 नॉटिकल माईल समुद्रात आतमध्ये गेले तर आपलं मत्स्य उत्पादन कमीत कमी 8 ते 10 पटींनी वाढेल, आणि आपला कोळी बांधव डॉलरमध्ये इन्कम मिळवून श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. ती योजना मी आणली. माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पण या योजनेत थोडं लक्ष घालून तुम्ही जर केलं तर कोकणाची इकॉनॉमी बदलून जाईल. पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. मला माहिती आहे की मुंबईपासून गोव्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, यांचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. याचं कारण काय आहे? आज विकास काय करू शकतो? कारण आज महाराष्ट्राच्या विकासाला डबल इंजिन लागलेलं आहे. एकीकडे मोदींचं इंजिन आहे, दुसरीकडे शिंदे साहेबांचं इंजिन आहे, आणि डबल इंजिनमुळे महाराष्ट्राच्या राजधानी एक्सप्रेसचा वेग हा 3 पट वाढलेला आहे विकासाचा, आणि म्हणून हा सगळा विकास तुम्हाला पाहायला मिळतो. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, या सगळ्यांनी महाराष्ट्राला एक सांस्कृतिक इतिहास दिलेला आहे, आणि तो इतिहास ही महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून 12,000 कोटी रुपयाचा पंढरपूर आणि देव आळंदी यांना जोडणारा पालखी मार्ग आम्ही जवळपास पूर्ण केलेला आहे. मी कालच पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून इकडे आलो. जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर पोहोचलो. तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, जेवढी जेवढी आपली श्रद्धेची स्थानं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मजबूत रस्त्यांनी जोडून या संतांचा विचार, या संतांची संस्कृती, या संतांची शिकवण आपण महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे. शिवाजी महाराजांचं जीवन, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, एक आदर्श पिता, एक आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श शासक,
प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकरता आदर्श आहे। माझ्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे, पण माझ्या खुर्ची समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे। माझ्या सरकारी ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे। कारण आम्हाला महाराष्ट्रात नाही देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली शिवशाही निर्माण करायची आहे। आणि महात्मा गांधींनी ज्याचं वर्णन केलं होतं ते प्रभू रामचंद्राचं रामराज्य निर्माण करायचं आहे। या देशातले गरीब असतील, शोषित असतील, पीडित असतील, आदिवासी असतील, जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांचं जीवन बदलवायचं आहे। ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पोहोचवायचा आहे। आज जगामध्ये एका मोठ्या मुद्द्याची चर्चा होते, त्याचा अर्थ आहे सुखांक। युनोमध्ये याच्यावर चर्चा। सुखांक म्हणजे काय, ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी वक्त्यांनी केला। आदिवासी पाडा आपल्याला दाखवला की प्रत्येक गावात प्यायला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक गावात त्याच्या गरीब लोकांच्या मुलांना चांगली शाळा असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये आपल्याला चांगला रस्ता असला पाहिजे, 24 तास वीज असली पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला काम असलं पाहिजे। म्हणजे सुखांक हा पूर्णपणे आहे असं आपण समजू। आज आमची धोरणं तीच आहेत की गावात रस्ता झाला पाहिजे। मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं, नितीन आता तू शहरात पुष्कळ काम केलं, खेड्याला जोडणारा रस्ता तयार कर। आणि मला सांगताना आनंद होतोय की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही एक फ्लॅगशिप योजना भारत सरकारची आहे। ती योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि या देशाच्या इतिहासात 6.5 लाख गावापैकी 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम या योजनेतून झालं। हे अटल बिहारी वाजपेयींचं सुरू केलेलं काम आहे। माझ्या बांधवांना बहिणींना 24 तास पाणी उपलब्ध झालं पाहिजे, गावात चांगली शाळा असली पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गावात चांगला दवाखाना असला पाहिजे। हा जो डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आहे हा कसा वाढेल, जनतेचं जीवन सुसह्य कसं होईल, गरीब माणसाला सन्मानाने कसं जगता येईल, या भावनेने हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे। आणि मला आनंद आहे की या 10 वर्षात तुम्ही जे बघितलं ये तो केवल ट्रेलर है, असली फिल्म शुरू होना अभी भी बाकी है। जर तुमचे आशीर्वाद आप्पांना मिळाले, मोदींचं पुन्हा एकदा सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं, तर तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, तुमचे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। या देशाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करू, $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवू, हिंदुस्थानला विश्वगुरु बनवू आणि जगातली तिसरी महाआर्थिक शक्ती म्हणून भारताचा जगात विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। आणि हे वचन जर पूर्ण करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये बदललेलं चित्र, बदललेलं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं ते माझे पार्लमेंटचे सहकारी आप्पा बारणे यांनी या भागाचं चित्र बदलवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला। त्यांनी या भागामध्ये सगळी कामं केलेली आहे, आमच्याकडे वारंवार येऊन तुमच्या समस्यांचा फॉलोअप केलेला आहे। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीतून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि आप्पांना मागच्या वेळेसारखं पुन्हा प्रचंड मताने विजयी करा, हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। आपण त्यांना विजयी कराल असा विश्वास बाळगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार। रस्ता हा विकासाचा महत्त्वाचा घटक आहे आणि राष्ट्राचं अगदी महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या मनोगतानंतर इथं काही निवडक आदरणीय अनंत हरिभाऊ पाटील, हरिभक्त परायण तुकाराम महाराज या पुरस्काराने पुरस्कृत असणारे कसलखंडचे माजी सरपंच यांना विनंती असेल, चला या माननीय प्रफुल्लजी मते, सदस्य ग्रामपंचायत कसलखंड, या दोघांचा
पक्षप्रवेश आहे. कैक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पनवेलच्या संपर्क प्रमुखाचं नेतृत्व करणारे एक हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांच्या त्या तुकाराम महाराज पुरस्काराने पुरस्कृत असणारे सन्माननीय अनंत हरिभाऊ पाटील. तदनंतर प्रफुल्ल मते यांना विनंती असेल की प्लीज आपण या ठिकाणी आपला पक्षप्रवेश आणि त्या पक्षप्रवेशासाठी यायचं आहे. भारत माता की. तदनंतर चौक विभागाच्या माध्यमानं त्याचबरोबर या कार्यक्रमातील रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्माननीय गायकवाड साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना, त्याचबरोबर महेंद्रजी थोरवे जगप्रसिद्ध आणि भारतात सर्वात मोठी असणारी मूर्ती प्रतिपंढरी म्हणून पंढरपुरात आल्याचा अनुभव कर्जतमध्ये आल्यानंतर त्या नाक्यावरती मिळेल, त्याच मूर्तीची प्रतिकृती महेंद्र थोरवे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नितीनजी गडकरी साहेबांना दिली जातो आहे. तदनंतर चौक विभागाच्या माध्यमानं एक त्याचबरोबर चला लगेचच चौक विभागाच्या माध्यमानं त्यांचा एक पुष्प मालिका देऊन आदरपूर्वक सन्मान. खरं तर आभारांचे भार कशाला, हे फुलांचे हार कशाला असं म्हटलं जातोय आणि म्हणूनच चौक